जय गुरुमाणिक. तर एका नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा तुमचं स्वागत करते. तर सगळ्यांना सर्वप्रथम गुढीपाडव्याच्या आणि आपल्या मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तर काल संध्याकाळी आम्ही फिरत महादेवाकडे आलो होतो. आरती केली, प्रदक्षिणा घातल्या. तर रोज आम्ही महादेवाकडे येतो फिरायला, कारण चालायला सांगितलेलं आहे. थोडीशी शुगर वाढून असल्यामुळं आणि उद्या पाडवा असल्यामुळं मी इथून कडुलिंबाची पानं घेऊन जात होते. आणि मग घरी आलो, स्वयंपाक केला आणि माझी आवडती सिरियल पाहत आम्ही जेवण एन्जॉय करत होतो. तर तुम्ही कुठल्या सिरियल बघता नक्की कमेंट करून सांगा. यानंतर मग सगळे घरातले भांडे वगैरे मी आवरून आज झोपणार होते, कारण उद्या गुढीपाडव्याचं मला कुठलंही काही काम शिल्लक ठेवायचं नव्हतं. भांडे घासून घेतलेत अगोदर सगळे जेवण्याचे वगैरे, आणि नंतर मग देवाचे सुद्धा भांडे आज स्वच्छ करून घ्यायचे होते मला. तर देवाचे भांडे घासून संध्याकाळचं किचन वट्टा वगैरे साफ करून झोपलं म्हणजे सकाळी फ्रेशही वाटतं आणि लवकर काम होतं. यासाठी मी रात्रीच आवरावर केली आणि आज सकाळची सुरुवात मस्तपैकी चहाने केलेली आहे. आम्ही चहा घेतला. चहा घेण्याच्या अगोदर बीपीचे आणि ॲसिडिटीची गोळी घेतली. यानंतर सडा रांगोळी करत होते मी. तर रांगोळी मला किती ठिकाणी काढावी लागते दाखवते तुम्हाला. तर खेडेगावात अशी पद्धत असते की ते खरसडा आणि मला म्हणजे आंब्याची कैरी त्या आमच्या शेजाऱ्यांनी आणून दिलेली आहे. तर तिनं प्रत्येकाला गल्लीमध्ये आता ह्या वर्षी खरसडा दिलेला आहे. तर हे सगळं पाहायला फक्त खेडेगावातच मिळतं. तर सगळीकडे माझी रांगोळी काढून झाली आहे. आता हे प्रभूच्या अंगणातही काढून घेते रांगोळी मी. तर 3 ते 4 ठिकाणी मला रांगोळी काढून घ्यावं लागते सकाळी. आणि अंगणही बघू शकता तुम्ही, खूप मोठं आहे. त्यानंतर मी यांची आंघोळ झाल्यानंतर मंदिरात आले होते. तर हे नवीन वस्त्र गादीला घातलेत आज. आणि मला हे आमच्या सासऱ्यांचे जे गुरुदास स्मृती होती तर ती आज स्वच्छ करून घ्यायची होती मला. आणि नंतर मग मूर्ती वगैरे ठेवायचे होते. तर माझं हे स्वच्छ करून झाल्यानंतर मी आमच्या सासूबाईच्या नावाचा असलेला खालचे त्या दानपेटी जी आहे असलेली ते सुद्धा पुसून घेतली. आणि हे सासू सासऱ्यांचे यामध्ये फोटो होती, ते फोटो सगळं पुसून मंदिर स्वच्छ करून घेतले. आणि आता मंदिरामध्ये पूजा चालू होती. तर मंदिरातली पूजा झाल्यानंतर ही माझ्या सासऱ्यांची गुरुदास पायरीनं आहे. तर ह्या पायरीची सुद्धा नित्य इथं पूजा केली जाते. तर असे सगळीकडची पूजा तुम्हाला आज पाहायला मिळेल. यानंतर पूजा झाल्यानंतर पंचांग वाचन करायचं होतं आणि पंचांगाची अगोदर पूजा करून घेतली. यानंतर मग पंचांग वाचन होईल आपल्या मंदिरामध्ये. ही बघा गुरुदास स्मृती. आणि आता प्रभूसमोर पंचांग वाचन सुरू झालेलं आहे आणि मी सुद्धा ऐकत होते. चैत्र शुक्ल पक्ष तिथी आज सकाळी 6:54 अमावस्या होती आणि 6:54 उद्या पहाटे 4:53 म्हणजे पहाटे 5 प्रतिपदा आहे. प्रतिपदेचा क्षय आहे. आज उत्तरा भाद्रपदा नक्षत्र आहे. 28:05 म्हणजे पहाटे 4 वाजेपर्यंत. नंतर पूजाही झाली, पंचांग वाचन झालं आणि आता शेवटची आरती राहिली होती करायची. तर आरती चालू झाली मंदिरामध्ये. आरती झाल्यानंतर लगे आम्हाला गुढी बसवून घ्यायची होती, कारण आज थोडासा उशीरच झाला होता गुढी वगैरे बसवायला. आणि ही छोटी छोटी मुलं आमच्या गल्लीतली आहेत. आरतीचा आवाज ऐकून येतात. तर यांना एक सवय लागावी आरतीची म्हणून मी या मंदिरामध्ये चॉकलेटला आणून ठेवले. कमीत कमी चॉकलेटच्या नादाने लेकरं येऊन आरती तरी घेतील आणि पुढेच ही सवय जेव्हा कळते होईल, एकदा लागलेली सवय जाणार नाही. यासाठी हा छोटासा प्रयत्न मी केलेला आहे. यांची पूजा होईपर्यंत मी असं हे गुढीचं ताट तयार करून ठेवलेलं आहे. आणि आदल्या दिवशीच ही साडी आली होती मला मिशोवरून. तर वर गच्चीवर आता गुढी बसवण्यासाठी आम्ही दोघं आलो होतो. या अगोदर या लाकडाला मी म्हणजे तेल लावून, खोबऱ्याचं तेल लावून कोमट पाण्याने पुसून घेतलं होतं, म्हणजे नाहूमाक घालणं म्हणतात याला. तर नंतर साडी नेसवली आणि मला मागच्या वर्षीची खूप आठवण येत होती, कारण मागच्या वर्षी कोणीच नव्हतं, मी आणि रुधूनच गुढी उभारली होती. खूप भरपूर सारे फोटो काढून घेतले होते तिने. तर आज मला खूप भनभन करते, कारण ह्या सणाला यावर्षी कोणीही नाहीत. लेकरं अभ्यासाच्या निमित्तानं म्हणा, शिक्षणाच्या निमित्तानं लेकरं आता दूर गेली आपल्यापासून. जेव्हा सुट्ट्या मिळतात त्याच वेळेस येतात. तर
खूप आठवण येत होती मला आज लेकरांची, आणि लेकरं नसताना कुठलाही सण भरून वाटत नाही. तर यानंतर मी स्वयंपाकघरात आले आणि भूक लागली होती म्हणून नाश्त्यामध्ये आज चिवडा केला होता. तर जेवण्यासाठी म्हणून मी आज तिळाची पोळी करणार आहे. कारण इकडं इकडं या भागामध्ये, नांदेडकडच्या भागामध्ये बऱ्याच घरी पाडव्याला पुरण करत नाहीत. कारण असा इकडं म्हणवा आहे की पाडव्याच्या दिवशी पुरण घातलं की आपल्याला जे ऋण आहे किंवा बाकी आहे ती पुरणाच्या मुद्द्यासारखी होते. तर यासाठी मी साधा स्वयंपाक केला होता. भाजी, वरण, भात, कोशिंबीर आणि तिळाच्या पोळ्या. तर नैवेद्य वगैरे दाखवून घेतला आणि नैवेद्याचा व्हिडिओ टाकू नये म्हणतात, यामुळे मी टाकला नाही. आणि ह्या चूर्णाला पाडव्याच्या दिवशी खूप महत्त्व आहे. तर मिरे, हिंग आणि ओवा, मीठ, साखर आणि कडुलिंबाचे 4 फुलं घेऊन मी हे कुटून घेतलेले आहेत. तर हे सगळे 4-5 वस्तू चिंचेच्या कोळामध्ये टाकून हे चूर्ण करायचं असतं. आणि हे आज घेतल्यामुळं कुठल्याही रोग होत नाही अशी याची मान्यता आहे. तर हे पंचांगामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे बघा. तर यानंतर मी जे पार्सल मागवले होते 2-3 पांघरणाचे, तर ते पण आले होते. आणि लेकरांसाठी उन्हाळी पांघरण मी मागवलेले आहेत. तर दोन्ही तिन्ही पांघरण तुम्हाला दाखवते. तर हे पहिलं आज लास्टचं आलं होतं, हे दुसरं आहे आणि हे अगोदरच 2 आले होते एकाच दिवशी. तर असे 3 पांघरणं मी मागवलेत. यानंतर संध्याकाळ झाली होती. गुढीला हळद कुंकू वाहून घेतले आणि आता गुढी उतरवायची होती, म्हणजे गुढीचं विसर्जन करायचं होतं. तर तेच करण्यासाठी म्हणून मी वर आले होते गच्चीवर. गुढीला हळदी कुंकू वाहून नमस्कार केला आणि इथं माझी बहीणसुद्धा आली होती. तिने नमस्कार वगैरे करून दोघींनी मिळून गुढी काढून ठेवले. कुठलीही गोष्ट करायला खूप वेळ लागतो, पण काढायला काही वेळ लागत नाही. तर असंच काहीसं आमच्याबरोबरही झालं. लगेच गुढी काढून घेतली आम्ही. तर असा आमचा गुढीपाडव्याचा दिवस होता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्ष तुम्हाला खूप सुखाची